नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहतात विधी साक्षरता. महाराष्ट्रामध्ये 1959 ते 1962च्या दरम्यान सिलिंगचा कायदा आला. जमिनीच्या कमाल जमीन धारणेचा कायदा म्हणजे सिलिंगचा कायदा आला आणि ज्यांच्याकडे जास्त जमिनी होत्या त्या अतिरिक्त ठरवून शासनाकडे काढून घेणे, त्या भूमिहीन समाजातील मागासवर्गीय घटक, ज्याला मार्जिनल होल्डर्स असं म्हणतो, मार्जिनल लेबरर्स असं म्हणतो, त्यांना आणि माजी सैनिक अशा व्यक्तींना वाटप करून त्याला एक समता प्रस्थापित करण्याचं काम होतं. जे घटनात्मक तत्व आहे त्याप्रमाणे हे काम सुरू झालं. त्या जमिनी अतिरिक्त ठरवल्या गेल्या. त्या शासनानं ठरवलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे भूमिहीनांना, माजी सैनिकांना आणि समाजातल्या दुर्बल घटकांना, निरनिराळ्या संस्थांना देखील वाटप करण्यात आल्या. जेव्हा जमिनी वाटप केल्या तेव्हा त्या वर्ग 2 म्हणून जमिनी वाटप केल्या आणि ज्या कारणासाठी जमिनी दिल्या त्याच कारणासाठी वापर करणे ही पहिली अट होती. जर तिचं हस्तांतर करायचं असेल, विक्री करायची असेल, गहाण ठेवायची असेल किंवा प्रयोजन बदलायचं असेल, बक्षीस द्यायची असेल तर सरकारची परवानगी घेणं म्हणजे सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणं, सक्षम अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना घोषित केलेलं आहे, हे आवश्यक करण्यात आलं. जेव्हा परवानगी घ्यायला कोणी जात होतं तेव्हा त्यांना 50% बाजार मूल्याच्या 50% नजराना ही रक्कम भरावी लागत होती. अशा अनेक जमिनीच्या बाबतीत लोकांनी परवानग्या घेऊन त्याचा वापर बदलला किंवा हस्तांतर केली. अशा लाखो हेक्टर जमिनी लाखो शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या आहेत. सर्वात जास्तीचा जमीन धारणेचा प्रकार जर असेल, कुळकायद्यानं धारण करणारे वर्ग 2चे जमीनधारक आणि सिलिंगच्या वाटप केलेल्या जमिनी हा महाराष्ट्रामध्ये हायेस्ट नंबर्स आहेत. आता निरनिराळ्या प्रकारे वर्ग 2 म्हणून दिलेल्या जमिनीच्या वर्ग 1 करण्याचे नियम झाले. विशेषतः सरकारनं दिलेल्या जमिनी वर्ग 1 वर्ग 2च्या होत्या, त्या वर्ग 1 करण्याचे नियम झाले. कुळकायद्यानं दिलेल्या जमिनी वर्ग 1च्या होत्या, वर्ग 2च्या होत्या, त्या वर्ग 1 करण्याचे नियम झाले. वतनाच्या कायद्याअंतर्गत वाटप केल्या त्या वर्ग 2 होत्या, त्या वर्ग 1 करण्याचे नियम झाले. पुनर्वसनमध्ये वाटप केलेल्या जमिनी वर्ग 2 होत्या, त्या वर्ग 1 करण्याचे नियम झाले. आणि सिलिंगमध्ये वाटप केलेल्या जमिनी वर्ग 2च्या आहेत, त्या वर्ग 1 करण्यासाठीचे नियम मात्र नव्हते. आणि गेले अनेक दिवस अनेक शेतकरी यासाठी उत्कंठापूर्वक सरकारच्या या आदेशाची वाट पाहत होते. 2024 मध्ये शासनाने या सिलिंग कायद्याच्या कलम 29 मध्ये दुरुस्ती केली आणि इनेबलिंग पॉवर स्वतःकडे घेतले की असे वर्ग 1 करण्यासाठीचे नियम शासनाला करता येतील. त्यानंतर शासनाने यावरती बरंच काम केलं आणि शेवटी 14 जानेवारी 2024 रोजी एक मसुदा नियम प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 3 महिन्यामध्ये त्याच्यात हरकती घेता येतील, सूचना करता येतील असं सांगितलं. आता हे 3 महिने देखील संपलेले आहेत. यानंतर कोणत्याही क्षणी हा नियम अंतिम होईल. या नियमाचा गाभा नेमका काय आहे? ज्या जमिनी वितरण केल्यानंतर 10 वर्ष पूर्ण झाले आहेत अशा जमिनी रेडी रेकनरच्या 50% रक्कम भरून त्या धारकाला वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करता येतील. यासाठी याला कन्व्हर्जन प्रीमियम, रूपांतरण अधिमूल्य असा शब्द वापरलेला आहे. आता किती प्रकारच्या जमिनी असतात? एक शेतीसाठी दिलेली जमीन म्हणजे भूमिहीनाला किंवा माजी सैनिकांना किंवा समाजातल्या दुर्बल घटकाला किंवा कोणत्याही संस्थेला किंवा उद्योगाला सिलिंगमधील वर्ग जमीन दिली, ती वर्ग 2ची होती आणि दिल्यापासून आतापर्यंत 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि कोणताही नियमभंग किंवा शर्तभंग किंवा अटीचा भंग झालेला नाही, वापर बदल झालेला नाही. अशाने जर का जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला, जिल्हाधिकारी खात्री करतील. जर का शर्तभंग झाला असेल तर फेटाळून लावतील आणि जर का शर्तभंग झाला नसेल तर लगेच तो प्रीमियम, रूपांतरण अधिमूल्य काय ते काउंट केलं जाईल. 50% रक्कम काढली जाईल आणि 50% रक्कम भरल्यानंतर रूपांतरणाचा आदेश दिला जाईल. हा इथे एक आणखी अडचण आहे. जर रूपांतरणाच्या अधिमूल्याची रक्कम 1 कोटीच्या आत असेल तर जिल्हाधिकारी भरून घेतील आणि आदेश देतील.
1 कोटीपेक्षा जास्त असेल तर जिल्हाधिकारी शासनाची पूर्वपरवानगी घेतील आणि मग देतील. आता मुद्दा 2, जर शर्तभंग झाला असेल तर शासनाकडे पहिल्यांदा शर्तभंग झाला असेल तर जिल्हाधिकारी प्रथम शर्तभंग नियमित करतील. म्हणजे शर्तभंग नियमित करा असा अर्ज जाईल, असा अर्ज त्या धारकाला करावा लागेल. एकदा का शर्तभंग नियमित झाला की मग 50% रक्कम ठरवली जाईल. 50% रक्कम 1 कोटीच्या आत असेल तर जिल्हाधिकारी भरून घेतील आणि लगेच परवानगी देतील, आदेश काढतील वर्ग 1 करण्याचा. जर का रक्कम 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर शासनाची पूर्वपरवानगी घेऊन मग तो आदेश काढण्यात येईल. आता हे सगळं असं आहे. आता यात अडचणी नेमक्या काय आहेत? काही लोकांची जमीन निरनिराळ्या परवानग्या घेऊन निरनिराळ्या वापरामध्ये रूपांतरित करण्यात आलेली आहे. मग त्या रूपांतरणाचं जे काही मूल्य असेल, म्हणजे समजा वाणिज्य कारणासाठी वापरत असेल तर वाणिज्य मूल्य आकारलं जाईल, निवासी कारणासाठी केलं असेल तर निवासी आकारला जाईल, औद्योगिक कारणासाठी रूपांतर केलं असेल तर ते आकारलं जाईल, शेतीसाठी असेल तर शेतीचं आकारलं जाईल. लोकांची अडचण अशी आहे, या नियमामधला जो ग्रे पॉइंट आहे किंवा न समजणारा मुद्दा आहे, 50% रक्कम पण कोणत्या तारखेची, अर्ज केला त्या तारखेची, म्हणजे वर्ग 1 करण्याचा अर्ज केला त्या तारखेची, का ज्या तारखेला व्यवहार झाला त्या तारखेची नियमित करायचं असेल. आता व्यवहारच झालेला नाही 10 वर्षात, मग आता तारीख कोणत्या तारखेचं मूल्य पकडायचं आणि आजच्या तारखेचं मूल्य हे जास्त असेल तेव्हा 50% रक्कम ही लोकांना जास्त वाटते. पहिला लोकांचा आक्षेप जास्त वाटते. 2, हा असा पहिला नियम आहे की ज्या नियमामध्ये वर्ग 2 ची जमीन घेताना जे मूल्य भरलं असेल ते मूल्य वजा करण्याची तरतूद याच्यामध्ये नाही. किंवा परवानगी घेताना जे 50% यापूर्वी भरले असतील किंवा 2 परवानग्या घेतल्यात आणि 2 परवानग्याच्या वेळेस 50% भरलेले आहेत, किंवा यापूर्वी रूपांतरण केलं त्यावेळेस 50% दोनदा किंवा एकदा भरलेली आहेत, ती रक्कम आता येणाऱ्या 50%तनं वजा करण्याची, ॲडजस्टमेंटची, किंवा त्याचं ज्याला आपण म्हणतो ते अप्रोप्रिएशन करण्याची तरतूद या नियमामध्ये नाही. लोकांच्या दृष्टीने हे थोडंसं अडचणीचं आहे. बाकी परवानगीची प्रक्रिया अजूनही वाटते तेवढी सोपी झालेली नाही. बाकीच्या सर्व प्रक्रिया हळूहळू डिम्ड करून सोप्या केल्यात. ही मात्र अजून तशी डिम्ड सोपी झालेली नाही. काही का होईना पण लोकांना यातनं बऱ्यापैकी रिलीफ मिळेल. लाखो लोक आहेत, खूप जास्त जमीनधारक आहेत आणि खूप जमिनी शहरांच्या आणि विकास क्षेत्राच्या आजूबाजूला आलेल्या असल्यामुळे हे गरजेचं होतं. आता 3 महिने झालेले आहेत. नियम कधीही अंतिम होईल आणि या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल. वर्ग 2 म्हणून सिलिंगची जमीन धारण करणाऱ्यासाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी तो अभ्यासावा. जे आपल्या चॅनलचे मेंबर्स आहेत अशा मेंबरसाठी त्यांच्या ईमेल ॲड्रेसमध्ये हे सगळं पाठवलं जाईल. त्यांना ही लिंक उपलब्ध होईल आणि त्यांना हे नियम मिळतील. नसेल बाकीच्यांसाठी त्यांनी शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत, ते घ्यावेत. निरनिराळ्या समाज माध्यमांवरती देखील हे प्रसृत झालेले आहेत. हे आपल्याला कळावं यासाठी हा व्हिडिओ आपण केला. हा विधी साक्षरतेचा भाग म्हणून आपल्या सर्वांना जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना पाठवा. अशाच नव्या विषयासह माहितीपूर्ण चर्चेसाठी आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.